ही सगळ्यांची आवडती भेंडी देखील नेहमी एकाच पद्धतीने केली तर बोर होते. आज आपण वेगळ्या पद्धतीने आचारी भेंडी बनवूया. त्यासाठी भेंडीला धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं, त्याचं मागचं पुढचं देठ काढून मधून चिरा मारून घ्यायची. म्हणजे एका भेंडीचे 4 तुकडे करायचे. मोठी भेंडी असेल तर तुम्ही 8 तुकडे करू शकता किंवा आपल्या आवडीनुसार कापू शकता. भेंडी अशी कापून घेतली की त्यामध्ये 1/4 टीस्पून हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायची. आचारी मसाला बनवण्यासाठी 1 टीस्पून सोप, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून मेथीदाणे, थोडेसे मिरे आणि अर्धा टीस्पून कलौंजी छान लो फ्लेमवर सुगंधित होईपर्यंत ड्राय रोस्ट करून घ्यायचं. छान भाजलं की याचं पावडर तयार करून घ्यायचं मिक्सरला. त्याच पॅनमध्ये 2 टीस्पून बेसन सुद्धा सोनेरी रंगावर लो फ्लेमवर छान भाजून घेऊन बाजूला ठेवून देऊ. पॅनमध्ये तेल टाकून लसणाच्या कड्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत छान फ्राय करून घेतल्या की 3-4 सुक्या मिरच्या टाकायच्या, त्याही फ्राय करून घ्यायच्या. 2 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून टाकले, सोनेरी रंगावर परतून घेतले की ही लाल तिखट वगैरे घालून ठेवलेली भेंडी टाकायची, मीठ टाकायचं, 3-4 मिनिटं शिजू द्यायची. म्हणजे 50% शिजून घेतलं की यामध्ये धने पावडर आणि आमचूर पावडर घालायचं, 1-2 मिनिटं परत शिजून घ्यायची. तयार केलेला आचारी मसाला घालून परत 1-2 मिनिटं शिजून घ्यायचं मिक्स करून. नंतर जे आपण भाजून ठेवलेलं बेसन होतं ते घालायचं आणि 1-2 मिनिटं परत मिक्स करून शिजवायचं. जास्त शिजवायची गरज नाही कारण बेसन ऑलरेडी भाजलं आहे, भेंडी पण शिजली आहे. आपली भेंडी तयार झाली आहे. शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि फुलका पोळी कशाही सोबत एन्जॉय.